नमस्कार मित्र आणि मंडळींनो. तर आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे ती एकटीच आता विचार करत ते बसलेली असते. इंद्राने तिला जी रूम करून दिलेली आहे अभ्यासासाठी ती येऊन बसते आणि एकटीच विचार करत असते. आणि तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो की ती म्हणत असते की माझं जर महाडे घराण्यासोबतचं नातं तुटलं तर मी काय करू, कुठं जाऊ, मला तर काही कळत नाही असा विचार करत बसलेली असते. तेवढं तिथे इंद्र येतो आणि इंद्र म्हणतो, राणी काय चाललंय तुझं, कशाचा विचार करत बसली आहे? तर राणी म्हणते की अहो इंद्र सर, काही नाही, असंच बसले होते. तर आता इंद्र म्हणतो की राणी, मी एक बोलू का? तू जरी सांगितलं नाही तरी मला सगळं समजतं, असं म्हणत असतो. तर आता लगेच तो म्हणतो की हे बघ राणी, काय चाललंय तुझ्या मनामध्ये? हे बघ, तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. ते तुलाही नाही हे वकील बनवण्यापेक्षा आहे ना, तुला डायरेक्ट आहे ना आपण हेच बनवलं पाहिजे. मोठं हे असतं ना वकिलांच्या वरचं, त्याला तेच बनवलं पाहिजे. कारण की तू बरोबर सगळं हँडल करू शकते. जज बनवलं पाहिजे तुला. तर आता लगेच राणी ते की अहो इंद्र सर, माझी का चेष्टा करत आहे तुम्ही? तर इंद्र म्हणतो की नाही नाही, अगं खरंच ना राणी. तर राणी म्हणते, अहो सोपं नसतं ते, आपलं काम नाही आहे ते, असं आपल्या हातात नसतं ते, असं म्हणत असते. तर इंद्र म्हणतो की हो राणी, पण तू असं टेन्शन नको घेत बसू, असं राणीला तो बोलतो. आणि आता जी राणी आहे ती म्हणते की हे बघा इंद्र सर, आता काय करायचं, आपण उद्या जायचं आहे तिकडे. तर आता उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सगळेजण आवरतात आणि ते निघतात महाडिकांच्या घरी यायला. महाडिकांच्या घरी चौघं येतात, राणी, इंद्र आणि आबा आणि मालती येतात आणि दरवाजात उभा असतात. तेवढ्यात अजित दरवाजा उघडतो. दरवाजा उघडल्यावरती तो म्हणतो, तुम्ही इथे? तर आता सगळेजण येतात आणि म्हणतात, काय परत आलात काय आमच्या घरात भीक मागण्यासाठी? कशासाठी आला तिथे तुम्ही? काय रे? तर आता लगेच दादासाहेब आडिक असं म्हणल्यावर राणी म्हणते की आम्ही इथे भीक मागायला नाही आलो, तुम्हाला कामासाठी कामगार हवे होते ना, मोलकरीण नौकर हवे होते ना, त्यासाठी आम्ही कामासाठी आलोय. तर इथं काम करण्यासाठी आलो आहे आम्ही, असं राणी बोलते. तर त्यानंतर आमच्या घरी काम करण्यासाठी आलात का तुम्ही, असं ते म्हणतात. तर राणी म्हणते की हो. तर आता त्यांना खूप आनंद होतो. तर आता बघूया पुढील भागामध्ये घेतील का खरंच विक्रांत आणि ते राणीला, नाबाल त्यांना सगळ्यांना त्यांच्या घरी काम करायला ठेवून. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.